की जय. बंजारा एकजुटीचा आज बंजारा समाजाचे दैवत संत शिवलाल महाराज यांची 287वी जयंती साजरा करत आहोत. खरं म्हणजे आज बंजारा समाजामध्ये एक होळी म्हणून आमचा सण असतो. जसं आम्ही होळी पारंपरिकपणे साजरा करतो आणि आनंदाचा उत्सव असतो, तसाच आज आम्हाला बंजारा समाजाला संत शिवलाल महाराज आमचे दैवत यांची आज 287वी जयंती साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. खरं म्हणजे संत शिवलाल महाराज हे आमच्या समाजामध्ये त्यांनी 300 वर्षापूर्वी जवळपास यांनी समाजाला जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही विचार त्यांचे मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. 300 वर्षापूर्वी जेव्हा सांगितले होते ते आज घडते. संत शिवलाल महाराजांनी सांगितलं होतं की रप्या कटोरा पाणी होते. म्हणजे आमच्या बंजारा समाजामध्ये जर मराठी सांगायचं तर हे पाणी तुम्हाला एक केळ अशी येईल की तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागेल. तुमच्या घराघरामध्ये पटणार नाही. ते 300 वर्षापूर्वी आमच्या संत शिवलाल महाराजांनी सांगितलेलं आहे. आज तशी परिस्थिती आहे. ज्या गोष्टी संत शिवलाल महाराजांनी सांगितलेल्या तेच घडतात. आज बंजारा समाज एक दिवस बंजारा समाजाचा राज येईल असं शिवलाल महाराज सांगून गेले. तर आज परिस्थिती तशी आहे. आज बंजारा समाज सगळं जागरूक झालेला आहे. तुम्ही बघत आहात आज ST आरक्षणचा विषय आहे. आमचा पूर्ण समाज एकत्र झालेला आहे. काही लोक आमच्या समाजामध्ये म्हणजे समाज अलग होण्याचा याच्यामध्ये काही समाजामध्ये विभाग व्हायला पाहिजे असं काहीतरी लोक रनिंग करतात आणि आमच्या काही फूट पाडत राहिले. मला समाजाला हे आव्हान करायचं आहे, खरं जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र असायला पाहिजे तरच आपल्याला बाकी समाजावर, आपल्याला मुख्यमंत्रीवर आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांना सगळ्याला आपल्याला आवाहन करावं लागेल की आम्ही सगळं एकत्र आहोत. आम्ही ST आरक्षण घेण्यासाठी राहणार नाही. हीच मी या जयंतीनिमित्त सगळ्याला आश्वस्त करतो. ST आरक्षणाचा लढा हा कायमस्वरूपी लढवला जातो आणि शासन स्तरावर काय प्रयत्न सुरू आहे सध्या? मी तर मला एवढं सांगू इच्छितो, काही लोकांना असं वाटत असेल की बंजारा समाज हा ST आरक्षणाला दूर गेलेला आहे, तर याच्यावर कुठेतरी फूट पडलेली आहे असं त्यांना वाटत असेल. पण मी त्यांना सांगू शकतो की बंजारा समाज ज्यावेळेस शिवलाल महाराजाचं नाव घेतील पूर्ण समाज एकत्र होईल, रोडवर येईल आणि आरक्षण घेतले राहणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. काही घुसखोरी पण झालेली आहे याच्यामध्ये आरक्षणामध्ये इतर समाजाने, याच्याकडे कसं बघता तुम्ही? खरी परिस्थिती नाईक साहेबांनी, हरितकरांची परिणिती नाईक साहेब आम्हाला 10% आरक्षण दिलेलं होतं. पण आज परिस्थिती अशी आहे, याच्यामध्ये घुसखोर बरीच प्रमाणात वाढलेली आहे आणि आज आम्ही 3.5% आरक्षणावर आम्ही आहोत. तर आम्हाला याचं खूप खेद आहे आणि असं वाटतं की आम्हाला ST आरक्षणाची फार गरज आहे आणि ST आरक्षण आम्ही मिळून नक्कीच घेणार, हे सगळं मी सांगू शकतो. समाज बांधवाला काय आव्हान करणार? माझ्या समाज बांधवाला एवढं सांगू इच्छितो, समाज एकत्र राहणं गरजेचं आहे. तर आपण जोपर्यंत एक होणार नाही तर आपल्याला ST आरक्षण मिळणार नाही. आपण ऑलरेडी STमध्ये होतो, STमध्ये पण आज पण आहात, फक्त आपल्याला आरक्षण लागू करत नाही, GR काढत नाही. जसं मराठा समाजाला त्याने हैदराबाद गॅजेट लागू केला तसंच महाराष्ट्रामध्ये ह्या हैदराबाद गॅजेट लागू करावं, हीच सगळ्या समाजाला मी हे करतो आणि एकत्र यावं हीच आव्हान करतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव जयकुमार जी राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष.